कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आज जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या शो मध्ये आले होते। तिथे त्यांनी रोजगाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, पाहूयात। कौशल्य विकासासाठी आता सरकारच्या कोणत्या अशा योजना सुरू आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलावंसं वाटेल आणि खास करून ह्या टेन्युअर मध्ये तुम्ही स्टार्ट केलेत? या टेन्युअर मध्ये आपण एकतर ते जे आमचे सेक्टर काउन्सिलमध्ये बाहेर आपण लोकांना शिकवत होते, तर माननीय मुख्यमंत्रीजीने आमचा निर्देश दिला की तुम्ही ITI तुमच्याकडे आहे, तुम्ही तिथे सुरू करावा। तो आम्ही सर्व सेक्टर काउन्सिलचे काम आता आमच्या ITIमध्ये सुरू करण्याचा निर्णय 10 दिवसापूर्वी घेतलेला आहे। त्याशिवाय आता परवाईच माननीय प्रधानमंत्रीजी हस्ते 75,000 शॉर्ट टर्म कोर्सेसचा पहिला बॅच आम्हाला सुरू करायचा होता, पण ते माननीय प्रधानमंत्री 75वें वाढदिवसानिमित्त पण आम्हाला 1,03,000 ॲप्लिकेशन आली। आता त्यामध्ये आम्हाला कमी करावं लागेल, पण ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये जे आम्ही फक्त पूर्ण त्या डिसेंट्रलाइज पॉलिसीने केलेलं आहे। खाली ज्याने जे शिकायचं असेल त्याने ते आम्ही शिक्षण देऊ आणि आम्ही IMCचं गठन केलं, IMC ते चालवणार आहे। आमची अशी अपेक्षा आहे की यावेळी फर्स्ट बॅचमध्ये 75,000, सेकंड बॅचमध्ये 1,00,000, नंतर 1,25,000 असा 1 वर्षामध्ये कमी आम्ही 4 ते 5 लाख लोकांना शिक्षण देऊ। हा ॲडिशनल आहे।